हे गाईज व्हॉट्सअप. तर बाहेर पावसाचा मोसम मस्त झालेला आहे आणि पावसात सगळ्यात जास्त खाल्लं जाणारं मक्याची आपण आज सूप बनवूया. हेल्दी असतं हे मक्याचं सूप, तर चला पाहूया. तर इथे मी 2 उकडवलेले मक्याचे दाणे घेतलेले आहेत. ह्याला चांगला पण फाईन पेस्ट करून घेऊया. तसंच आपण तेलात आता 1 मोठा चमचा लसूण, चांगले लसूण लाल करून घेऊया. त्याच्यानंतर आपण 3 चिरलेल्या मिरच्या टाकूया. आपण चांगली भाजून घेतली. तर इकडे मी 1 मोठा कांदा एकदम फाईनली चॉप केलेला टाकते. इकडे 2 गाजर एकदम फाईनली चॉप केलेले, ते चांगले परतून घेऊया. तसंच मी ते 1 मुठ्ठी अशी मक्याची कणसं साईडला काढून ठेवलेली, ती आपण टाकूया. तसंच इथे मी 1.5 चमचा काळी मिरी पावडर टाकते आहे. चवीनुसार मीठ. आता जी मी मक्याची पेस्ट केलेली ती टाकते. तसंच 1 मोठा ग्लास मी पाणी टाकते आता. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी कमी जास्त करू शकता. तसेच इथे आपण थोडीशी हळद टाकून घेऊया. त्याला एक मस्त खळखळीत अशी उकळी फोडून घेऊया. या सूपमध्ये मी जराही कॉर्नफ्लॉवर यूज नाही करणार आहे. इथे मी मक्याची पेस्टची क्वांटिटी जास्त ठेवले, तर इथे आपल्याला कुठचाच कॉर्नफ्लॉवर, अरारोट पावडर टाकायची गरज नाही आहे. तर इथे मी अर्धा लिंबूचा रस पिळून घेते आहे. लिंबूच्या रसाने आपली सूपची टेस्ट एकदम एनहान्स होईल. अजून आपण 3 ते 4 मिनटं चांगलं आपलं सूप उकळून घेऊया. तसंच तुम्ही पाहू शकता इथे आपलं सूप मस्तपैकी तयार झालेलं आहे. तर चला सर्व करूया. इथे मी सूप सर्व केलेलं आहे. तर ह्याला मी चिली ऑइलनी टॉप करते. सोबत तोंडात एक क्रंच यासाठी मी इथे फ्राईड नूडल्स पण टॉप करते. आणि तुम्ही पाहू शकता आपलं सूप रेडी आहे.